नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरती तयारी करत आहात, पण तुम्हाला अतिशय महत्त्वाचे दोन विषय, तो म्हणजे कोणता? एक म्हणजे गणित आणि दुसरी म्हणजे बुद्धिमत्ता. हे दोन विषय अवघड जातात, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी राहात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. पहा, पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे, उगाच हवेत बोलत नाही. तुम्हाला या हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मार्क मिळवणं जास्त काही अवघड नाही. ठीक आहे, ते म्हणजे कसे, पैकीच्या पैकी कोणता अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, सर्वात म्हणजे काय, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची वाट नाही भीती. ठीक आहे, या विषयाची वाट नाही भीती. सगळ्यात मी सांगतो, ज्या मुलांचं गणित चांगलं असतं त्या मुलाची बुद्धिमत्ता आणि भूमिती ॲटोमॅटिक चांगली असते. भूमितीमध्ये तुम्हाला काय करावं लागतात, सूत्र वगैरे पाठ करावं लागतात, पण गणितामध्ये तुम्हाला सूत्र पाठ करायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला सगळ्यात मेन इथं जमलं पाहिजे काय, तुमची एक तर काय पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ठीक आहे, त्याचबरोबर जे प्रश्न, आता बरेच मुलं काय करतात, जी आपली एक्स मेथड असते, ठीक आहे, एक्स मेथड, या एक्स मेथडला खूप घाबरतात, जमत नाही त्यांना. ठीक आहे, मग अशा ठिकाणी तुम्हाला काय माहीत पाहिजे, तुम्हाला माहीत पाहिजे शॉर्ट मेथड. जे प्रश्न शॉर्ट मेथडने येतात त्या प्रश्नांना तुम्हाला 100% शॉर्ट मेथडने सोडवायचे. याच्यामध्ये काही दुमत नाही, ते तुम्हाला जमलेच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन तुम्हाला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे काय, त्यामध्ये तुम्हाला एक माहीत पाहिजे, परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे, परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहीत झाला. सगळ्यात मेन तुम्हाला कळायला पाहिजे की परीक्षेमध्ये कोणत्या टॉपिकवर, ठीक आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, है का नाही, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर तुमचं नेमके प्रश्न कसे विचारले जातात. तुम्ही 2026चे पेपर पाहिले असतील, त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न पाहिले असतील. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं, सर गणित येतात, प्रश्न सुटतो, पण कुठं, परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर. ते आपल्या कामाचं आहे भाऊ, अजिबात कामाचं नाही. प्रश्न आला पाहिजे एक तर 30 ते 40 सेकंदाच्या आतमध्ये. पेपर पॅटर्न वाईज यावर्षी 2026ला झालेले जवळपास पेपर प्रश्न हे 25-25च्या पॅटर्ननुसार आले. मग तुम्हाला काय पाहिजे, इथं माहीत पाहिजे प्रश्न कसा विचारला जातो, प्रश्न कसा विचारला जातो. म्हणजेच काय, प्रश्न कसा विचारला जातो म्हणजे काय, भाऊ प्रश्न विचारतात फिरून. ठीक आहे, मग फिरून प्रश्नाला, तर मग तुमचं काय होतं, मग तुम्हाला मेळ बसला पाहिजे कोणता, वेळेचे नियोजन. काय, वेळेचे नियोजन. प्रश्न येतात, मग तुम्ही एखादा प्रश्न, अवघड प्रश्न शॉर्टकट मेथडनं पाहिला, मग तुम्हाला समजतं, अरे गडे मग कन्सेप्ट तर क्लिअर होती, पण मला शॉर्टकट मेथड माहीत नव्हती. ठीक आहे, त्याच्यामुळं काय माहीत पाहिजे, तुम्हाला शॉर्टकट मेथड माहीत पाहिजे. आता पहा, हा प्रश्न आहे, हा प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेला आहे. याचं सोल्युशन तुम्हाला पुस्तकात असं दिलेलं आहे. कसं, असं दिलेलं आहे. कसं, हे पहा असं, हां हे पहा याच्यावर दिलेलं आहे असं. ठीक आहे, असं सोल्युशन दिलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप लिहून मार्क काढायचे का, अजिबात नाही. आपल्याला फक्त उत्तर आलं पाहिजे. कसं आलं हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला इथं 10वी वाणी काय, स्टेप बाय स्टेप 10वीला असायचं, इथं अर्धा मार्क, इथं अर्धा मार्क, इथं अर्धा मार्क आणि उत्तराला अर्धा मार्क, म्हणजे एकूण किती, 2 मार्क. उदाहरण सांगत आहे मी. ठीक आहे, मग इथं आपल्याला भरतीला एक तर वेळेचं नियोजन आहे. ठीक आहे, आता ही आहे शॉर्टकट मेथड. ठीक आहे, ही काय आहे, शॉर्टकट मेथड. बऱ्याच मुलांना शॉर्टकट मेथड आवडते. ठीक आहे, हे तुम्हाला दिले पुस्तकात, हे असं असतं, आपण शिकवतो या शॉर्टकट मेथडनं. समजलं. आणखी पुढे जाऊ आपण. आणखी तुम्हाला मग सांगतो, हा प्रश्न पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे. तुम्हाला याचं पुस्तकामध्ये उत्तर दिलं असं. ठीक आहे, मग तुम्ही पाहता, मग म्हणता, अरे बापरे गणित किती अवघड आहे. गणित अवघड नाही. गणित हा जगातील सगळ्यात सोपा विषय, जो की तुम्हाला जशाला तसे पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे. ठीक आहे, बाकीचं मराठीमध्ये तुम्ही चूक शकता,
जी के बाप विषय आहे, सगळ्यात मोठा विषय आहे. तिथं काय येईल कोणीही सांगू शकत नाही, पण तुम्हाला गणित बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे. आता पुस्तकात तुम्हाला असं दिले, मी हाताने लिहिले, ठीक आहे. हां, पुस्तकात असं दिले, याची शॉर्टकट मेथड आहे ही. काय आहे? याची शॉर्टकट मेथड आहे ही. मग हे तुम्हाला परीक्षेमध्ये ऐन वेळेवर जमलं पाहिजे. आणि एकदा शॉर्टकट मेथड लागली है का नाही, तर मग तुम्हाला हे असं सोडवायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला हे असं एक्स मेथड आधीच एक्सनं तुम्ही परेशान होतं, त्यात तुम्हाला आणखी एकची आठवण काढली तर तुमचा मेंदूचा भुगा होतो. त्याच्यामुळं नको आहे का नाही, आपलं शॉर्टकट मेथड काढायची, उत्तर काढायचं. आपल्याला उत्तर येण्याशी मतलब, आपलं नाव निवड यादीत आलं पाहिजे याच्याशी मतलब आहे का नाही. मेहनत करायची, योग्य दिशेने मेहनत करायची, कसंही उगाच खडकाला धडका घ्यायचा नाही, अजिबात नाही. हां, पुढे जाऊ आपण. पहा, हा प्रश्न आहे रेल्वेवरचा. रेल्वे आणि वेग आहे का नाही, का वेग, अतिशय महत्त्वाचा टॉपिक. प्रश्न असा आहे, तुम्हाला वाचू शकता तुम्ही प्रश्न, तर तुम्हाला परीक्षेत देतात, पुस्तकात देतात असं. तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे कसं असं. मग तुम्हाला म्हणता सर हे असं मला जमत नाही. काही जण कन्फ्यूज होतात, 5/18 घेऊ की 18/5 घेऊ, कोमात आहे का नाही. मग कधी हे घेऊन पाहत आहे, कधी हे घेऊन पाहत आहे, बसतं का मिळत नाही बसत जाडजोड. मग तुम्हाला कळायला पाहिजे, अरे गडे, एक विनोद मास्तर होता जो की काय होता, शॉर्टकट मेथडनं शिकवायचा. तुमचं उत्तर काय, लईत लई 20 सेकंदात उत्तर आलं पाहिजे आणि ते येणार. आपली गॅरंटी. बऱ्याच मुलांचा गणिताचं दुखणं, बुद्धीमध्ये दुखणं, याच्यावर आपण एक पर्याय घेऊन आलो आहे. ते म्हणजे काय, 2000 काय पोलीस भरती, कोणते पोलीस भरती 2026मध्ये झालेले सर्व पेपर, कोणते सर्व पेपर, कोणते, गणित आणि बुद्धिमत्ता. काय, गणित व बुद्धिमत्ता. तुम्हाला हे एकदम परफेक्ट. याच्यामध्ये काय आलं, याच्यामध्ये भूमिती पण आली. हां, जे तुम्हाला पोलीस भरतीला गणित व बुद्धिमत्ता प्रश्न विचारण्यात आले होते, त्या सर्व प्रश्नांची काय, त्या सर्व प्रश्नांची एक PYQ बॅच. ठीक आहे. आता म्हणसान सर तुम्ही आले PYQ बॅचवर, ही PYQ बॅच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% फायदा देणार आहे. त्याची फीस जास्त नाही. हां, ठीक आहे. तुम्हाला दाखवतो, ही आपली आहे PYQची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला काय, 2026मध्ये जेवढे आत्ता या भरतीला जेवढे प्रश्न झालेत ते सर्व पेपर, गणित आणि बुद्धिमत्ता, भूमिती, तुम्हाला शॉर्टटिक प्लस कन्सेप्ट. नुसतं शॉर्टटिक नाही, जिथं शॉर्टकट मेथड लागते, गणितामध्ये सगळीकडे शॉर्टकट मेथड लागते, सगळीकडं. तुमचा प्रश्न पाहता क्षणी त्याचं उत्तर काढायची जबाबदारी माझी. ठीक आहे, ते तुम्हाला येणार. त्याच्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर आहेत. त्यामध्ये हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन करून घ्या. काढता इथं एक लेक्चर तुम्ही कितीही पाहू शकता. बॅचचा कालावधी असेल 6 महिने. त्याचबरोबर पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क पडतील. आता तुम्हाला एक डायलॉग सगळ्यांना सांगितलं, काय, कोणत्याही परीक्षेत रिझल्ट आणायचा म्हणलं तर PYQ प्रश्न महत्त्वाचे असतात. PYQ प्रश्न रिपीट होतात, हे तितकंच सत्य आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये तुम्ही आता झालेले पेपर पाहिले असतील, सगळे पेपर. ज्या ठिकाणी कट ऑफ हाय लागला आहे, बीड असो, जळगाव असो, तुमचं काय बाकीचे पेपर असतील किंवा मुंबईचा पेपर असेल, बऱ्याच ठिकाणी काय होतात, सर्व प्रश्न रिपीट होतात. मग त्या रिपीट होणाऱ्या प्रश्नाचा आपण पुरेपूर फायदा केला पाहिजे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या सर्व विषयाचे 2026मध्ये झालेले पेपर आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे. याचं आपण तुम्ही ॲप डाउनलोड करा, ॲपमधनं 100% जॉईन करून घ्या. फीस एकदम कमी ठेवलेली आहे, 199. ठीक आहे. किती, 199. त्याचबरोबर आता हे जे प्रश्न घेतलेत मी, ठीक आहे, हे जे प्रश्न घेतलेत मी, हे प्रश्न पण काय आहे, हा प्रश्न पण PYQ आहे, तुम्ही बघितलाच असाल. त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पण काय आहे, PYQ आलेला आहे. त्याचबरोबर जो पुढचा प्रश्न आहे, कुठे गेला, इथं, हा प्रश्न पण काय आहे, PYQ आहे. मग PYQ प्रश्न रिपीट होतात का,
तर हो भाऊ, 100% प्रश्न हे रिपीट येतात. रिपीट येणाऱ्या प्रश्नाचा एकही मार्क आपला जाता कामा नये. एखादा प्रश्न जर चुकला तर मग आपला रिझल्ट गेला म्हणून समजा. ठीक आहे. 1-2-3 दिवसामध्ये बॅच चालू होत आहे. ही बॅच जॉईन करून घ्या. तुम्हाला वाटलं बापा हे मास्तर नेमकं शॉर्टकट मेथडनं शिकवणार कसं आहे, तर तू भाऊ ॲपमध्ये जा. तिथं तुला डेमो लेक्चर पाहायला भेटतील. ते डेमो लेक्चर बघ आणि मग इच्छा असेल तर बॅच जॉईन कर. या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होणार हे आपण सांगतो. त्याचबरोबर तुमची गणिताची भीती ही कायम नष्ट होईल आणि तुम्ही म्हणसान मास्तर खरं म्हणला होता, गणित हा जगातील सगळ्यात सोपा विषय आहे. समजले? बाकी तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता किंवा इथं माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. ठीक आहे. बाकी सर्व माहिती समजली असेल. असेपेक्षा बॅच जॉईन करून घ्या, 100% फायदा होईल. भेटूया लवकरच लाईव्ह बॅचमध्ये. तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.